रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या 37व्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अभिवादन केले। यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी उपसभापती राजेश केणी, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, महिला आघाडीच्या माधवी गोसावी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे NC पाटील आदींसह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित राहून अभिवादन केले। तसेच यावेळी नारायण शेठ घरत व बाळाराम पाटील, MC पाटील यांनी जनार्दन भगत साहेबांच्या आठवणींचा व विचारांचा उजाळा दिला। अभिवादन करतोय। त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर सुरुवातीचे प्रजा समाजवादी पक्षाचे ते एक खंबीर नेतृत्व, सावकारशाही विरुद्ध लढणार असं एक त्यांचं नाव होतं आणि त्याच्यामुळे गव्हाणी भागात जनार्दन भक्तांचे विरोधात जी काही श्रीमंत मंडळी होती, सावकार लोक होते, ते त्यांच्या विरोधात होते। भक्तांचे म्हणजे साधी राहणी परंतु विचारसरणी उच्च होती। सत्तेची भावना करता निस्वार्थपणे काम करणारा हा एक कार्यकर्ता आज आपला नाही, पण ज्यांचा आशीर्वाद मात्र नेहमी शेतकरी कामगार पक्षाबरोबर ते नेहमी सांगायचं। अगदी त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत सांगायचं की दत्तूशेठ तात्यांच्या आधी गेले, दत्तूशेठ तुम्ही कॉन्ट्रॅक्टरना किंवा पैसेवाल्याला पुढारी बोलवणार, सर्वसामान्यातून ज्याची लायकी असेल, ज्याच्याकडे नेतृत्व गुण असतील, ज्याच्याकडे समाजावर बघण्याचे दृष्टिकोन चांगला असेल, अशा लोकांकडून नेतृत्व करायचा, अशा प्रकारचे शेवटच्या ती शिकवण होती। किंबहुना त्यांचे जावई रामशेठ ठाकूर हे जरी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष होते तर ते सगळं यांच्यापासून अशा प्रकारे शिकवण देणारे भगत साहेब हे ज्याला पक्षाच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने कुटुंबिक भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आपण सारी मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिट उभा राहावं। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। भगत साहेबांचं कार्य कसं होतं हे आता नारायण शेठ घरत साहेबांनी आपल्याला सांगितलं। खरं पाहता स्वातंत्र्यानंतर सावकारांकडून आपल्या शेतमजुरांची किंवा छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्यावर गुलामगिरीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि मग त्यावेळेच्या शेतमजुरांनी आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी गुलामगिरीचं जीवन का जगायचं, त्याच्यासाठी जगायचं, त्याच्या कारणाने जगायचं आणि त्यासाठी भगत साहेबांनी शेतकऱ्यांची, शेतमजुरांची एक संघटना लाल बावटा खांद्यावर घेऊन संघटना बांधली आणि त्यावेळी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, न्याय मिळाला, असे ते भगत साहेब होते। भगत साहेबांनी 1978 सालची घटना आहे, 79च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये बैठक झाली आणि उद्याचं नेतृत्व तरुणांच्या हातामध्ये दिलं पाहिजे
म्हणून भगत साहेबांनी सूचना मांडली त्यावेळी जनार्दन भगत हे गव्हाणी भागातून जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. काशीनाथ संज्ञा काटकरी कोळंजे मतदारसंघातून निवडून आले. दशरथ ठाकूर तलोजा नावडे मतदारसंघातून आले तर आमदार विवेकानंद पाटील साहेब हे कर्नाले मतदारसंघातून आले तर नेरे वाबांजे मतदारसंघातून जी.आर. पाटील निवडून आले. जी.आर. पाटील यांना पनवेल पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांना आधी बनवले गेले. दशरथ शेठ ठाकरे यांना आरोग्य आणि शिक्षण सभापती जिल्हा परिषद मध्ये बनवले गेले. अशा वेळी काही काळानंतर जिल्हा परिषदेची सत्ता ही आपल्या हातामध्ये आली आणि पनवेलमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील आणि उपाध्यक्ष लक्ष्मण पेमारे यांचा पनवेलमध्ये सत्कार समारंभ आयोजित केला. त्या सत्कार समारंभामध्ये भगत साहेबांनी कधी भाषण देत नव्हतं, पण त्यांच्या सूचना होत्या की आता शेतकऱ्याचा मुलगा कॉन्ट्रॅक्टर झाला पाहिजे. ही भगत साहेबांची कल्पना होती, भगत साहेबांची सूचना होती. त्यांच्या सूचनेला त्यावेळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटलांनी त्याच वेळी त्यांना उत्तर दिलं की भगत साहेबांच्या सूचनेप्रमाणे आपण शेतकऱ्यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्टर बनवू, जिल्हा परिषदेच्या सत्तेचा आपण शेतकऱ्यांच्या मुलासाठी वापरही करू. प्रभाकर पाटलांनी त्यावेळी मजदूर सोसायट्या निर्माण केल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कॉन्ट्रॅक्टर बनवण्याचं कामही केलं. त्याच वेळी प्रभाकर पाटलांनी हे सांगितलं होतं की जनार्दन भगत साहेब शेतकऱ्याच्या मुलाला आपण कॉन्ट्रॅक्टर बनवू, तो उद्योगपती पण बनेल. जेव्हा तो प्रसिद्ध उद्योगपती होईल त्यावेळी तो आपल्या लाल बावट्यापासून दूर जाईल. आणि खरोखर प्रभाकर पाटलांचे ते शब्द ते आज खरं होताना दिसत आहेत. पण तरी सुद्धा भरत साहेबांनी आपल्याला एक चांगला एक मंत्र दिला होता त्यावेळी की मेलो तर मेलो मरण सुखे मन माझी भुके ध्येयासाठी आणि माझं ध्येय लाल बावटा पनवेल तालुक्यामध्ये अखंड फडकत ठेवणे माझं ध्येय आहे. आणि ह्या ध्येयापासून जरी माझे नातेवाईक दूर गेले तरी तुम्ही मात्र दूर जाऊ नका, गेलं तरी जातील पण तुम्ही जाऊ नका. हा भगत साहेबांनी दिलेला आपल्याला मंत्र आणि भगत साहेबांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आजही शेकडो कार्यकर्ते या लाल बावट्यावर प्रेम करत आहेत. आणि लाल बावट्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता एक ना एक दिवस हा लाल बावट्याचं वादळ निश्चितपणाने या तालुक्यामध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या वादळामध्ये अनेकांना पाला पातोळ्यासाठी उडवल्याशिवाय राहणार नाही. ही या कार्यकर्त्यांच्यामध्ये धमक आहे, हिंमत आहे. गेली 12 वर्ष या तालुक्यामध्ये आपला भाजपचा सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करीत असताना, शेतकऱ्यांच्यावर एवढा मोठा अन्याय होत असताना शेतकरी आज तुमच्या मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतो की आम्हाला कुठली मदत करा, आमच्या नेतृत्वाला आम्हाला कुठली साथ द्या. पण आपण त्यांना साथ द्यायच्या ऐवजी आपण सत्ताधारी पक्षात जाऊन दाखवतो आणि दाखवतो नाही तर या ठिकाणी भाजपाकडून कसल्या प्रकारचा अन्याय होत नाही. हा एक प्रकारचा संकेत तुम्ही दिला जातो. पण बाकी शेतकऱ्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे राहिलेले कार्यकर्ते आता आपण शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभे राहू. आणि शेतकऱ्याला या पूर्व विभागाचा शेतकरी महिन्याच्या बाबतीत जो आता भयभीत झालेला आहे त्यांनी भयभीत होण्याचं काही कारण नाही. आणि जनार्दन भगत साहेबांचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवून भविष्यामध्ये आपण आपली लढाई चालू ठेवू आणि परत एकदा 84 सालचा गौरवशाली लढा निर्माण करण्याची जर वेळ आणली चालेल आणि त्या लढ्याने परत एकदा शेताबद्दलाची ताकद दिली तशीच ताकद परत एकदा निर्माण करण्याची वेळ तुमच्या आमच्या आलेले. आणि भगत साहेबांचा आदर्श हा आपण सातत्याने नजरेसमोर ठेवूया एवढेच बोलतो. आणि मी माझं 2 शब्द शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते आदरणीय भगत साहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. खरं तर मी बोलणार होतो, चिटणीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भगत साहेबांच्या बाबतीत आपल्याला सांगितलं. कदाचित आपल्यापैकी काही जणांना, बऱ्याचशा जणांना जनार्दन भगत साहेब यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नसेल. एक अतिशय गोडा माणूस आणि अतिशय तत्वाचा माणूस. जी गोष्ट चिटणीस साहेबांनी सांगितली ती सत्य आहे. रामशेठ ठाकूर त्यावेळेस जनता दलामध्ये कार्यरत होते सुरुवातीच्या काळात आणि त्यावेळेस ते स्पष्टपणानं त्या जावई बिवयाचा काही भरोसा घेऊ नका अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स.
तितके स्पष्ट वक्ते पण त्यांच्याकडे होतं. त्यांच्या दृष्टीनं पक्ष हा शेवटचा विषय होता. पक्षाच्या पलीकडे नातेवाईक नाही, आणखी कुणी नाही, ही पराकोटीची निष्ठा त्यांच्या जवळ होती. हातामध्ये खाकी किंवा पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी असायची, अगदी हाफ शर्ट, त्याचे पण हात वरती असायचे, चौकडीचा शर्ट, असे ते अनेक वेळेला त्यावेळेस ते आपल्या घरी वस्तीला वगैरे असायचे. ते सगळ्यात जास्त अंडरस्टँडिंग कुणाचा तात्या आणि भगतसाहेब यांच्या. नंतरच्या काळात तरुण मंडळीला वाव देताना खरं तर त्यांच्यावर अन्याय झाला, पण कुठेही ते तशा पद्धतीच्या भावना नाही, काही नाही. पक्षाचं काम करत राहिले. त्यांना दम्याचा विकार होता आणि त्याचा प्रचंड त्रास त्यांना व्हायचा, पण काम कधी सोडलं नाही. असल्या पाहिजे, विचार हा कायम असला पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण भगतसाहेब होतं. आज एका वेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगळ्या पार्श्वभूमीवर आपण भगतसाहेबांना नियमितपणानं जे करतो तसं अभिवादित करतोय. काही मंडळी त्यांच्या हृदयाला यातना डागण्या देण्याचा प्रयत्न आज करणार होती. या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षातून भाजपसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाऊन, पण नियतीला हे मान्य नसावं म्हणून तो कार्यक्रम आज रद्द झाला असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. की बाबा पुण्यतिथीच्या दिवशी जनार्दन भक्तांना या यातना होऊ नयेत म्हणून मॉकड्रिल ब्रिकड्रिलचं निमित्त येऊन हा कार्यक्रम कुठेतरी पुढे ढकलला गेलाय. मला वाटतं चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी एक शुभ संकेत आहेत. त्याच्यातून आपण प्रेरणा घेऊया आणि भगतसाहेबांना अपेक्षित असलेलं, लक्ष्मीशेठ पाटलांना अपेक्षित असलेलं, विवेक पाटील साहेबांना अपेक्षित असलेलं शेतकरी कामगार पक्षाचं काम उभं करून खऱ्या अर्थानं भगतसाहेब यांना अभिवादन करूया, एवढी विनंती आपल्याला करतो. आणि भगतसाहेबांना या ठिकाणी नतमस्तक होऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम.